अखेरची अंगाई या नाट्य प्रयोगासाठी ज्याने आम्हाला आर्थिक सहकार्य केलंय, मानसिक सहकार्य केलंय, असं सर्व देणगीदारांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे मी मंडळाच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतोय। आणि ज्याने कोणी देणगी दिली आणि चुकून आमच्याकडून नाव राहिलं असेल तर निदर्शनात आणून द्या, त्याचंही आम्ही आभार मानतोय। धन्यवाद। आवाज पण गेला, स्पीकरला काय झाला बघ, स्पीकर गेला, स्पीकरचं बटन हलवलं काय, हे थांब रे, हे थांबव, हे थांबव, धनंजय, हे धनंजय, एक सूचना आलेली आहे। होळीचा खेळ चालू असताना, गावकीचा खेळ चालू असताना कोणाच्या तरी लहान मुलींची चांदीची साखळी मिळाली होती। ती आम्ही आमच्या देवस्थान कमिटीचे कार्यकर्ते श्यामकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे। आपण त्या साखळीची ओळख पटवून ती साखळी आपण घेऊन जाणे। धन्यवाद। धन्यवाद। आई वडील मातेच्या चरणी कधीही कुठल्याही प्रकार चोरीचा होत नाही। आताच आपण सूचना केली आणि लगेचच आम्हाला फोन आलेला आहे श्यामकांत पाटीलकडे आणि विलास पाटील, ती राहुल म्हात्रे यांच्या मुलीची साखळी आहे आणि आम्ही ती साखळी आमच्या सन्माननीय देवस्थान कमिटीचे सर्व श्यामकांत यांच्याकडे जमा केलेली आहे। आपण घेऊन जाणार। धन्यवाद। स्वागतम सुस्वागतम। रंगदेवता आणि रसिक जनता जनार्दनाला श्रीनम्र अभिवादन करून आई होळी मातेच्या चरणी श्रद्धेचे फूल अर्पण करून श्री कालभैरव नाट्य मंडळ मध्यालय वाळू मुंबई सविनय सादर करीत आहोत। 2 अंक नाट्य पुस्तक सचिन भगत लिखित आणि उदय कुमार दिग्दर्शित अखेरची अंगाई। अखेरची अंगाई या नाट्य प्रयोगात भाग घेणारे कलावंत मोहन विकास धुमाळ, दीनानाथ उदय धुमाळ, आकाश मनोहर धुमाळ, पप्पू किरण चाळके, किरण बिराडी, शंभूनाना विशाल धुमाळ, तेजस प्रितेश धुमाळ, शीतल प्रफुल्ल बेंडकुल आणि बाल कलाकाराच्या भूमिकेत प्रांशी धुमाळ। रंगभूषा आणि वेशभूषा श्री रमाकांत घाणेकर, ध्वनी संकलन प्रकाश योजना प्रसन्न वारंगे, किरण चाळके, साऊंड सर्व्हिस श्रेयश धनंजय धुमाळ, नेपथ्य वरंग मंच संकल्पना श्री कालभैरव मंडळी मंडळ वाळू मुंबई। त्याचप्रमाणे अनंत पै, मधुकर नागपूर, हरिश्चंद्र बिराडी, सदानंद भायपाटील, अनंत पै आणि श्री कालभैरव मंडळी मंडळ वाळू मुंबई। निर्मिती प्रमुख विजयलक्ष्मी महिला मंडळ वाळू मुंबई।
राजवड्या महिला संघटना वारा मुंबई श्रीकाल होणं नाट्य म्हणून मंडळाने वारा मुंबई सविनय सादर करीत आहोत कथेपुत्र नितीश आणि मनवाची कशी अखेरची अंगाई अखेरची अंगाई अखेरची अंगाई मग तू घाबरू नकोस. अरे असं काही तुला स्थळ शोधून काढतो की
तू पाहतच राहशील. पण काय रे, कारखाने सुद्धा दिसत नाही ते. मामा मामा बाहेर गेले. तुम्ही बसा, मी आहे आत. ठीक आहे. जा 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 जा, मी पाहतो वाट कारखानीसाची. गोविंदा गोविंदा. दिवसभर फिरून पाय दुखायला लागले हो. हो आता करणार काय, आपला धंदाच आहे म्हणा जुळवाजुळवीचा. आता बायको माझी घरात नाही आणि तिच्या सोबत पोरगी सुद्धा गेली. घर कसं सुन वाटत. पण करणार काय, अहो बायको शिवाय आणि पोरी शिवाय घराला घर पण नाही. गोविंदा गोविंदा. पेपरात पाहूया, कुठे बायकोची जाहिरात असली तर. आजची ताजी खबर बाईच्या शोधामध्ये. अहो मामाश्री, असे पेपर मध्ये काय शोधताय? बायको शोधतोय. काय गोष्ट? तू होय मेल्या आणि ते आपलं हे ते. अहो मामाश्री, अहो कशाला असे नाही तसे नाही करताय? अहो काय चाललंय काय? एक गाणा तू माझी मस्करी करतोस. हलकट पाजी बदमाश कुठला. हो मामाश्री, मी ना तुमच्यासाठी एक मुलगी पाहिजे. काय माझ्यासाठी मुलगी? काय सांगतोस काय? हा, पण एक सांगतो. अरे सांग ना. तुम्ही माझ्यावर रागवायचं नाही. अरे नाही रागवणार. मुलगी कोण आहे सांग ना, कोण आहे? सोनवल आहे. ती रूप सुंदर आहे. रूप सुंदर झाला गरम झाला. हा शंभूडाना गरमच चाललाय. हो शंभूडाना, हो ती ना नाजूक कळीच आहे. अरे सांगतोस काय? लाजत नाही. कोण आहे कोण? अरे सांग ना. अहो शंभूडाना, आपलं काय ठरलं? अरे रागवायचं नाही, मग कोण आहे ते तरी सांग. सांगू? सांग ना. हो शंभूडाना, हो ती ना आमच्या शेजारची चकू. काय शेजारची सकू? अरे अरे ती फार रागीट आहे. कोल्हापूरच्या लंबी मिरची सारखी. शंभूडाना, लवंगी मिरची नाही, तर ती तुमच्यावरती खूप प्रेम करते. तू हे खरं सांगतोस? मला सारखी विचारते. काय विचारते? अरे सांग ना. अहो शंभूडाना, हो ती विचारते. काय विचारते? अरे बोल ना. धावलास का? अरे बोल शंभू ना. माझ्या बरोबर लग्न करेल का? आहे ना. शंभूडानाला शॉट लागलेला दिसतो. शंभूडाना. हो शंभूडाना. बप्पू मी स्वप्नात नाही ना रे. हो मामाश्री, असे शॉक लागले तर काय करताय? तू माझी थट्टा तर करत नाहीस ना? नाही हो, पण खरं सांगू, ती भरपूर प्रेम करते तुमच्यावरती. पण आता वेळ निवडू नका. अरे नाही दवडणार, नाही दवडणार. बोल ना. तुम्ही सुद्धा आता तिच्यावर लाईन मारा. लाईन म्हणजे काय करू सांग ना. तुम्ही आधी धोतर सोडा बघू. काय? अरे हे धोतर सोडू आणि झाड घाल. काय करू ना? अरे सांग ना. काय करू? मान दुखायला लागले हो. अहो आपलं काय ठरलंय? अरे रागवायचं नाही, मग काय करू द्या. काय करू ते तरी सांग. हो मामाश्री, नीट ऐकून तरी घ्या. हे धोतर सोडा म्हणजे हे नेसेलेलं धोतर सोडायचं नाही. मग नेसायचं धोतर सोडून पॅन्ट शर्ट घालायला सुरुवात करा. काय सांगतोस काय तू हे? होय, आणि कधी गॉगल वगैरे लावा.
टोपी चढवा. मग बघा तुम्ही किती चिकणे दिसाल, चिकणे. आणि आपल्या चाळीच्या पोरे आहेत ना, त्या सर्व फिदा होतील तुमच्यावर. तू हे खरं सांगतोस? अरे अरे मग आजपासून या धोत्राला टाटा बाय बाय. अरे आता दुकानात जातो आणि नवीन कपडे खरेदी करतो आणि मग घालतो. मग कसा दिसेल? मग तुम्ही एकदम हिरो वाटाल, हिरो. अगदी हँडसम, हायफाय. पण पप्पू तू आमचं जुळून द्यायचं हो. हो शंभूला ना, चालेल चालेल, पण तुम्ही सुद्धा माझं तुमच्या पोरीबरोबर लग्न लावून द्यायचं. अरे ते पाहू आपण नंतर. आता निघतो कपडे खरेदी करायला. गोविंदा गोविंदा. हा टकल्या चांगला चेताळलेला दिसतोय. या वयात लग्न करतोय. आता सगळ्याची चांगलीच वाट लावणार. आधी माहिती सगळं मला द्यायलाच हवी. मला शिकवताय? अरे शेअर्स मार्केटमध्ये या दिनानाथ कारखानिसांचं किती नाव आहे हे माहित नाही अजून. अनिल अंबानी नंतर शेअर्स मार्केटमध्ये कोणाचं नाव असेल तर ते फक्त या दिनानाथ कारखानिसांचं. बिझनेस शिकवतायत मला. अरे बिझनेस कसा करायचा हे तरी मला तरी सांगू नका. हॅलो, बोला राणे, काय म्हणताय? अहो अर्धवट मीटिंग सोडून येऊ नको तर काय करू? आताची ही पोरं जी आता बिझनेस मध्ये आलीत ते आम्हाला शिकवतायत बिझनेस कसा करायचा तो. अरे हा दिनानाथ कारखानीच म्हणजे काय वाटलं काय त्यांना? नो नो नो, मी परत मीटिंगला येणार नाही. हो हो, हे माझं फायनल उत्तर आहे. आता तरी शेअर्स मार्केटमध्ये माझ्या कंपनीच्या शेअर्स अगदी तेजीत आहेत. हो हो, येस. मोहन, मोहन, काय म्हणताय मामा? तू डॉक्टरांकडे का नाही गेलास? डॉक्टर पाटील मला सांगत होते की तू त्याचं ऐकत नाहीस म्हणून. हे बघ, डॉक्टर सांगतील तसा उपचार घे. पैशांची चिंता अजिबात करू नकोस. ठीक आहे मामा. मी काय सांगितलं ते आलं ना लक्षात? हो मामा. ठीक आहे, जा तू विश्रांती घे. ठीक आहे. शीतल, काय काय डॉक्टर असं काय म्हणत होते की तुझी काळजी घ्यावी लागेल म्हणून? तुला बरं वाटत नाही का? मी पण एकदम बुद्धीचा
पाहुणा कोण आबा येणार आहेत का? नाही हो. मग कोण येणार आहे? आकाश, तुम्ही बाबा होणार आहात. काय 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 सांगतेस काय? खरंच 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 मी बाबा होणार. मी बाबा होणार. मी बाबा होणार. मी बाबा होणार. आणि तू आई होणार. मला खूप आनंद झाला. खूप आनंद झाला. पण आता दुसरेपणानं वागू नका. बरं बाई नाही वाटवा. जशी बाळाच्या आईची इच्छा. पण शीतल, आज आपलं घर अगदी आनंदी झालं. या आनंदाच्या घरात आपण फक्त दोघंच आणि येणारं आपलं तिसरं बाळ. पण शीतल, अगं आपल्याला जर बाळ झालं ना तर ते माझ्यासारखं वात्रट असावं. ते तुझ्यासारखं प्रेमळ असावं. अरे आकाश, काय म्हणाले डॉक्टर? काही काळजी करण्यासारखं नाही ना? होय पप्पा. अहो आता काळजी करण्यासारखंच आहे. म्हणजे काय म्हणायचंय तुला? काय झालं शीतल? काय सांगितलं डॉक्टरांनी? पप्पा, अहो तुम्ही आजोबा होणार आहात. आजोबा. काय सांगतोस काय? मी आजोबा होणार? मी आजोबा होणार? अरे आज माझा आनंद गगनात वावलेला असा झालाय. अभिनंदन डॅडी, अभिनंदन. थँक्यू पप्पा. काय मग शीतल, कसं वाटतंय? अरे आकाश, या शुभवार्तेला तू पेढे आणायला हवे होतेस. पप्पा, अहो पेढे बारशाला देतात. हे तू मला सांगतोयस? अरे आज दीनानाथ कारखानीस आज आजोबा होणार आहे. हे सर्वांनाच कळायला हवंय. आजच पुण्यातल्या महागड्या हॉटेलमध्ये पार्टी दे सर्वांना. पप्पा तुम्ही सांगते. अरे आकाश, मी काही वाईट नाही. मला सुद्धा प्रेम करता येतं. हे बघ आकाश, आपल्याला नवीन टेंडरचं काम मिळालं आणि मला ते काम लवकरच पूर्ण करायचं आहे. आजच मीटिंग मध्ये चांगलेच खटके उडालेत माझे. अरे अर्धवट मीटिंग सोडून आलोय मी. हे बघ, मला या वर्षात अंबानी इंडस्ट्रीजला मागे टाकून शेअर्स मार्केटमध्ये नंबर 1चा उद्योगपती व्हायचा आहे. तेव्हा तू होय पप्पा. अहो मी सुद्धा याकडे जातीनं लक्ष घालेल. बर जा, फ्रेश हो. पुन्हा माझ्या घरात एक नाजूक गोंडस कळी वाढलं.
नातवंडांच्या राज्यात हा आजोबा फक्त त्यांच्यासोबत गेला. मी आजोबा होणार, मी आजोबा होणार, मी आजोबा होणार. वा कारखानीस वा. सुगंध पसरला घरात. आनंदाच्या बातमीची चावळ लागलेली दिसते. नाही म्हणजे घरात पारिजात पाडलेला दिसला. राकेश, तुझ्यासारख्या दीड गमतीच्या गुंडांना माझ्या घरात येण्याचा प्रयत्न कसा केला? मी गुंड? मी गुंड नव्हे. माझं नाव राकेश. आदरानं नाव घ्यायचं. सामाजिक कार्यकर्ता, कामगारांचा नेता. आणि म्हणूनच आपल्या स्वार्थासाठी कामगारांचा बळी दिलास आणि स्वतः मात्र भांडावर करून लखपती झालास. लखपती. त्यासाठी डोकं लागतं. तसं ते सर्वांनाच असतं, फक्त चालवायला हवं. अरे लोक म्हणतात जग सूर्याभोवती फिरतं, पण नाही. हे जग फक्त पैशाभोवती फिरतं, फक्त पैशाभोवती. हे बसू नकोस. आय से गेट आउट. काय सांगितलं तुला? नाहीतर धक्के मारून बाहेर पडेल. जात आहो. तुझा माझा संबंध संपला. संपला? काम झालं की संबंध संपतोच. बस. पण कारखानेस तुझं गुपित अजून बाकी आहे. नाव मात्र व्यवस्थित केलंस. गुपित? अरे कसलं गुपित? सांग ना. संप मिटलाय आणि त्यासाठी तुला पैसे सुद्धा दिले. अरे घाबरतोस कशाला? मी घाबरणार? मी तुला घाबरणार? नॉनसेन्स. आवाज खाली. कालच्या आवाजात बोलायचं. समजलं? हा राकेश म्हणजे काय वाटलं तुला? काही बडबडलास म्हणून गप्प बसेल? अरे अमावास्येच्या रात्रीला घडला केलं सारा. अमावास्येच्या रात्रीला घडला केलं सारा. तुझ्या आयुष्याचा मांडला पसारा. दोन जीवांचा तुटला हा राण्याचा निवारा. अमावास्येच्या रात्रीला घडला केलं सारा. घडला केलं सारा. ते काय म्हणतोयस? घर फिरू लागले की काय? सावकाश. चक्कर येऊन पडाल नाही तर. कारखानीस तुझं रहस्य कळलंय मला. कुणाच्या जीवावरती उड्या मारतोस एक सांगू का कशा? का सांगू त्या मीडियावाल्याला? या दिनानाथ कारखानीस तू काय घेणार? वा कारखानीस वा. अरे लवकरच मुद्द्यावरती आलास. तू किती देणार? 50,000. काय? 50,000? अरे तुझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि फक्त 50,000? नाही, 50 लाख द्यायचे. काय? होय. 50 लाख? होय, 50 लाख. झालीत मानवाल तर ठीक. नाही तर अमावस्येच्या रात्री घडलेल्या प्रसंगाची पेपरमध्ये बातमी देऊन तुझं आयुष्य अमावस्यासारखा काळाकुट्ट बनवेल. राकेश, दाम नाही द्यायचा. पैसे द्यायचे, पैसे. काय? फक्त 50 लाख. झालीत मानवाल तर ठीक. नाही तर अशी का आग लागेल तुझ्या आयुष्यात की पुन्हावरती डोकं करायला देणार नाही. राकेश, हे फक्त ध्यानात ठेव. राकेश, माझ्या आयुष्यात घडलेला प्रसंग हा तो राकेशला कसा काय कळाला?
त्याच्यासाठी अंगण नाही हे मन मला यायला नकोय. त्याला आश्रमात ठेवा. आज अमावस्या आहे. आपल्या आयुष्यात तुम्हाला पौर्णिमेचं साजरं पाहायचं असेल ना तर आजच या मुलाला अनाथ आश्रमात सोडून या. नाही तर मी इथे राहणार नाही. मी इथे नाही राहणार. नाही नाही ते शक्य नाही. नाही ते शक्य नाही. घेऊन जा त्याला. घेऊन जा. घेऊन जा त्याला. नाही नाही रडू नकोस बाळा, रडू नकोस. गप्प राहा समजा, गप्प राहा. मुक्या मनाचे दुःख सागर सांगू गरजुनी कुणाकडे. वाऱ्यावरती आद चुकली दोन पाकरे दोन्हीकडे. दोन पाकरे दोन्हीकडे. मोहन मोहन तू आता लग्न करायला हवंस. नाही शीतल, नाही. अगं अगं कोण करणार या पांगळ्यासोबत लग्न. माझी होती एक परी सोन पावलाच्या हृदयात बसली आणि आणि मोत्याच्या पराला जखमी करून उडून गेली कायमची. उडून गेली कायमची. मोहन तुला माझी शपथ आहे. नाही शीतल, आता कुणाच्याही शब्दात कुणी किती घातल्या तरी मला काय वाटणार नाही. मी मेलोय फक्त हे शरीर जगावं म्हणून जगतोय. मनाने ठार मेलोय. अपंगाच्या या वेळेवर आलोय. पण मृत्यूचा पाच गड्याभोवती हे अडकत नाही म्हणून मी जगतोय. म्हणून मी जगतोय. माया नाही, काय नाही. मी आहे पोरका. दूर दूर फिरलो मायेसाठी. मी आहे एक करंटा. मी आहे एक करंटा.
फॅशन पर्यटन म्हणायची या 21व्या शतकात या माणसांबरोबर चालायचं म्हणजे फॅशन करायलाच पाहिजे. काय कसं काय दिसतोय? छान दिसतंय. बरं आकाश, तू भेटलास ते बरंच झालं. का लग्नात दक्षिणा मिळाली नाही का अजून काही बाकी राहिलेलं आहे? अरे ती मिळाली हो. प्रश्न पैशाचा नाही तर तो इज्जतीचा आहे. म्हणजे अरे गेल्या महिन्यात मी घरात नसता, मी इथे आलो तर तर काय सांगा ना. तो मोहन शीतलला मिठी मारत होता. काय राम खोरा? अरे अरे धोतर नेसायचं सोडून हे पॅन्ट शर्ट घालायला लागलास तेव्हा नावाला धंदे करायला पाहतास? हा? आकाश, अरे मी काही खोटं बोलत नाही. या डोळ्यांनी पाहिलं तेच सांगतोय. तू विश्वास ठेव वगैरे नको ठेवूस. मी काही घरचा माळ करून सांगत नाही. ए नाना, गप्पा बसायचा. मला सांगितलंच तेवढं बंद झालं. हे पैसे घ्यायचे आणि तोंड बंद ठेवायचं. यातलं एक अक्षर जरी बाहेर काढलं ना तरी तुला गाडीच्या तिकीट भरून तरी जगून नाही आणि तुला औषध तिकीट सापडणार नाही तुम्हाला. चालेल? पण आकाश, तुला मित्रत्वाचा सल्ला देतो. अरे त्या मोहनचं आणि शीतलचं प्रेम होतं लागला. काय ऐकतोय? म्हणजे मगाशी मी आलो त्यावेळी याची हीच फिरत आलो होती की काय? अरे तुझी पत्नी त्या मोहन बरोबर आणि तू हे कोण असतात? मोहन शीतलला मिठी मारत होता. नाही नाही, ते शक्य नाही. मी काही खोटं बोलत नाही. अरे या डोळ्यांनी पाहिलं तेच सांगतोय. नाही नाही, माझी शिद्दत तशी नाही. शीतलचा आणि मोहनचं प्रेम होतं लग्नापूर्वी. आई तुला तुझा सुखी संसार पाहायचा असेल तर त्या मोहनला घराबाहेर काढ. घराबाहेर काढ. घराबाहेर काढ. हो. हेच करायला. या मोहनला घराबाहेरच काढायला. पप्पा सुद्धा आई गेल्यापासून याच्याशी खेळताना बघत आहे. हा मोहन पळण्यातील हत्तीला जसा मगर चिकटताना तसा चिकटून राहिलाय. माझ्या आईच्या मृत्यूला देखील हाच जबाबदार आहे. काहीही करून याला घालवायलाच पाहिजे. पण याला घालवायचा कसा? आकाश, अरे तू अजून ऑफिसला गेला नाहीस? हो, अरे निघालाच आहे. पण माझा एक जरा कॉल करायचा होता ना. म्हणून तू जरा माझी बॅग आणतोस का ती? आणि तोपर्यंत मी कॉल करतो. आणतो हा. याला घालवायचा कसा? तुमचा भाचा माझ्या शिकाजवळ. अरे तू शुद्धीवरती आहेस का? नाही बाबा, आकाश म्हणतोय ते खोटं आहे. खोटं आहे. खोटं आहे. अरे मग मी आज आलो त्यावेळी सुद्धा तुझ्या मिठीत कशी होती? बोल. अरे आकाश, काय म्हणतोस तू? तू शुद्धीवरती आहेस का? शुद्धीवरच आहे. आम्हाची चुरळाला घाबरून बाहेर धावत येत होते आणि कोण जाऊन त्याच्या अंगावर पडले. त्यात मोहनची काहीच चूक नाहीये. आणि पप्पा, मी तुम्हाला सांगतो, हे दोघंही खोटं बोलत आहेत. अहो तुम्ही बाहेर गेलात आणि मी ऑफिसला
नाहीतर शीतलला घराबाहेर काढी. नका 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 तिला घराबाहेर काढू नका. तिला घराबाहेर काढू नका. तिची काही चूक नाही. म्हणजे शीतल काय म्हणायचं तुला? शीतलचा काही दोष नाही. मी तिच्याकडे त्या नजरेने पाहत होतो आणि म्हणूनच मी तिच्या रूम मध्ये गेलो. मोहन तू हे काय बोलतोय? नाही शीतल, हे खरं आहे. फक्त तुझ्या हितासाठी. मामा, मला काय ती शिक्षा करा. काय ती शिक्षा करा. रामभर तुझी ही पण वापस गेली. आणि माझ्याच घरचं खाऊन माझ्यावरती पडलास. नका बाबा, मारू नका. तुझ्या बाबा मारू नका. मारू नका. नका बाबा, नका. नका. मामांचा लाडका होता. आराम करत होता. आता मार खातोय. आकाश, तुम्ही असं संशय वृत्तीने का वागताय? हे तुला नाही कळायचं. अगं आपल्या सुखासाठीच वागतोय मी असं. अहो, त्याचा काहीच दोष नव्हता. पण आज तो तुमच्यामुळे शिक्षा भोगतोय. आकाश, तुम्ही कपटी आहात, हृदयशून्य आहात. त्याने न केलेल्या अपराधाची शिक्षा तुम्ही त्याला देताय. तुम्ही माणूस नाही आहात, सैतान आहात, राक्षस आहात. शीतल! मला सांगतात साले. मला शिकवतात. मला शिकवणार नाहीत की. मला सांगतात माझ्या बायकोनं माझा हात धरला. काय? का तर मी तिच्यावर हात उगारला. पण का ते मोड जवळशी प्रेमाने वागते. आकाश, तू आज दारू पिऊन आलास हरामखोर. ओरडा. अहो मारायला या मला. मी म्हणजे तुमचा कुणीच लागत नाही ना. अरे कंपनीत लक्ष टाकायचं सोडून का आपल्या संसाराची वाट लावून घेतोय? मी असं का वागतो हाच प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारून पहा. आकाश, तुमच्या ओरडण्याचा काही परिणाम होणार नाही माझ्या मनावर. होय होय मी दारू प्यायलोय. झोपेत नाही म्हणून प्यायलोय. तुमच्या सुनेनं माझ्या नावाला काळीमा फासला. माझे अमृत सवाटावर काढण्याचा प्रयत्न केला तिने. अरे कशाला स्वतःच्या पत्नीवर घाणेरडे आरोप करतो? तिच्या शिराची क्रूर चेष्टा करतोस? नाही बाप्पा, अहो हे खरं आहे. ती त्या मोहन बरोबर म्हणजेच तुमच्या लाडक्या भाच्या बरोबर. छी, अहो आता होणारा मुद्दा माझा आहे की आणखीन कोणाचं रक्त आहे? आकाश, मारा, आणखीन मारा. मला काही वाटणार नाही. पण बाप्पा, तुम्हाला पुन्हा सांगावंसं वाटतं. माझी पत्नी म्हणजेच तुमची सून, ज्या सुनेवर आणि भाच्यावर तुम्ही विश्वास ठेवता ना, त्यांना इश्काचे खेळ खेळताना मी माझ्या डोळ्याला पाहिले. अहो असं असताना कुठला नवरा आपला संसार सुखी करेल? अशा शिरभ्रष्ट बाईसोबत मी संसार करू शकत नाही. नाही मला अशा बाईसोबत राहायचंच नाही.
काय पाहतोय मी माझ्या उघड्या डोळ्यात? माझ्या प्रयत्नांच्या पासे उलटे कसे पडले तेच समजत नाही. घर उद्ध्वस्त करणारी दारवाज घरात. काय हा माझा मुलगा? कंपनीचं उत्पादन वाढवण्याचा मी प्रयत्न करत होतो, पण तो हा थांबवायलाच तयार नाही. मला हे थांबवायलाच हो, नाहीतर आबा या बसा. आज आकाशला दारूच्या अड्ड्यावर पाहिल्यासारखं वाटतं. होय होय, आज आकाश दारू पिऊन आलाय. पण का असा वेड्यासारखा वागतोय तो? ते तुझ्या शीतललाच विचार. अरे तिच्यामुळेच तो आकाश असा वागतोय. अहो, तिचा काही अपराध असेल तर पोटात घालून प्रेमाने वागा. माझी एकुलती एक मुलगी आहे, गरीब बिचारी. तिला काही करू नको. अरे मी तरी काय करू? माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तो आकाश तिच्यावर संशय घेतोय. काय? माझ्या मुलीवरची संशय? अरे माझी मुलगी म्हणजे कोण वाटते त्याला? रस्त्यावरची? पुरी अगं काय चाललंय? काय ऐकतोय मी? 3 दिवस तेरड्याचे रंग दाखवून आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली या घराने. तू इथे राहण्यापेक्षा काही दिवस माहेरी येतेस का? नाही आबा, आता हेच माझं माहेर आणि इथेच माझा स्वर्ग आहे. या घराविरहित देवादारी सुद्धा मला नरक वाजवते. आणि तशीच वेळ आली ना तर तुमच्या 14 चौकड्यांच्या राज्यात ऐश्वर्याची राणी होण्यापेक्षा दुर्दैवाचे दासी होऊन दुःखाने दिवस काढेल या घरात आणि माझी पवित्रता सिद्ध करेल. अगं तसं नाही मला म्हणायचं. पतिव्रतेला नाती नसतात. ती बापाची मुलगी, भावाची बहीण आणि मुलाची आई नसते. ती असते फक्त देवा ब्राह्मणाने दिलेल्या नवऱ्याची पत्नी. पुरी अगं 21व्या शतकात असा विचार करतेस तू? अगं या कलियुगात तू अशी वागलीस तर? आबा, 21वे शतक सुरू असलं तरी आपली संस्कृती आपल्याला काय सांगते? आबा, ज्या दिवशी माझं लग्न झालं ना त्याच दिवशी तुमची मुलगी मेली. लग्नाचा समारंभ हा इतरांसाठी सुखदायक आणि आनंदी वाटत असला ना तरी मुलीचं लग्न म्हणजे तिची उत्तर क्रिया असते. हे कोणाच्याच लक्षात येत नाही. आबा, कन्यादानाच्या वेळी जेव्हा तुम्ही हातावर उदक सोडलं ना त्यातच तुम्ही मला तिळांजली दिली. माझ्या लाडकी कुठं असलीस एवढं पुरी? अगं संसाराचा यज्ञ असाच असतो. त्यामध्ये पुरुष सही सलामत पण स्त्रीचं सारं सुख त्या जळून भस्मसात पुरी अगं या श्रीमंतीच्या बाजारी दुनियेत माया नसते. तिथे असते पैशाची माया. हवे त्यांना त्यांच्या चुका दिसत नाही, पण गरीबाला मात्र घड्याळाच्या काठावर उभे करणार. क्षुल्लक चुकीसाठी मोठी शिक्षा देणार. हव्या जगाची रीतच आहे ना, सून ही सासरची सासर वासे नसते.
सासर वाचले असते. तुम्ही माझा विचार करू नका. मी पवित्र आहे आणि हे आता मानावंच लागेल. तुझी स्वतःची काळजी घे आणि या घरातून बाहेर पडशील ती तुझी वाट स्वर्गाकडे जाणारी असेल तेव्हा अर्धवट संसार सोडून येऊ नकोस पुरी, येऊ नको. अगं हा समाज आपल्याला जगू देणार नाही, जगू देणार नाही, जगू देणार नाही. प्रत्येक वेळी आपल्या वर्मावर बोट ठेवायला तयारच असतात ही मंडळी, तयारच असतात. मी तुम्हाला सांगितलं होतं माझा आकाश बरोबर नाही जुळणार म्हणून, पण तुम्ही माझं नाही ऐकलं. आणि आता संशयाच्या भोवऱ्यानं माझ्या संसाराला ग्रहण लागलं आणि त्या ग्रहणात माझं अख्खं आयुष्य कोमेजून जाणार आहे. काय म्हणताय? काय म्हणता म्हणजे अगं कामाशिवाय तुझ्याशी बोलू शकत नाही का? बोला. किती दारू पिता तुम्ही? ए चुप साली. दारू पिल्यावर तुम्हाला तोंड तरी सावरतोय का तुमचा? ए चुप. ए तुझ्या घरची भीत नाही मी, माझ्या बापाच्या पैशाची भीतो. तू मला दारू प्यायला लावलीस. मी प्यायला लावली? हो हो, तुझ्याच वागण्यामुळे मी दारू पितो. आकाश तुम्ही का छळताय मला असे? मी तुला चढत नाही तर मी तुला माझ्या तालावर नाचवणार आहे. तालावर तो मोहन आमच्या ऑफिसमध्ये काम करतो. त्याच कामगाराशी अनैतिक संबंध ठेवून तू माझ्या नावाला गायला बसलास. आकाश खबरदार माझ्या नावाचा उच्चार करशील तर जीव घेईन तुझा. खरं सांग तुझं आणि त्या मोहनचं प्रेम आहे की नाही? आकाश हात सोडा माझा. पती हात म्हणून वाटायचे आरोप सहन करणार नाही मी. काय करशील? वेळ आली ना तर पोलिसात तक्रार करेन मी. माझा मानसिक आणि शारीरिक छळ करता म्हणून सांगेन त्यांना. मला धमकी देतेस? मला? हो तुम्हालाच. घाबरते की काय मी तुम्हाला?
बघता बघता सारा खेळ संपला. आयुष्याचा मार्ग ऐकला. भगवंताची ही सारी करणी जगतो आहे जगणे म्हणून. जगतो आहे जगणे म्हणून. देवा देवा कुठल्या मार्गावरती आणून ठेवलं. काटा पायाला टोचतोय तरी ऐका शब्द बाहेर पडत नाही. नियतीनं माझी क्रूर चेष्टा तर केली नाही ना. पण नाही, मला आता इथं राहण्यात काहीच अर्थ नाही. ऊन पावसाच्या घराचा आसरा शोधून पाहिला. त्याच घराच्या भिंती आज माझ्या अंगावर कोसळण्याचा भास होतोय. का परमेश्वरा माझ्या बाबतीत मरणप्राय यातना देतो. का पण नाही, आता आसरा शोधायला हवा. नाहीतर तिचा जीवन उद्ध्वस्त होईल. उद्ध्वस्त होईल. तू माझ्याजवळ बोलू नकोस. नाहीतर आकाश संशय घेईल तुझ्यावर. संशय घेईल. कारण तुझ्यावर माझा प्रेम होता हे त्याला माहित आहे. पाय तुटला म्हणून धावू शकत नाही. पण मी आता झेप घेणार आणि तुला सुखी करणार. सुखी करणार. सुखी करणार. नाही शीतल, अगं हे मी घर सोडून जाणार आहे. आता सोडून जाणार आहे आणि तुला सुखी करणार आहे. सुखी करणार आहे. प्रेम चाललंय वाटतं. चालू दे चालू दे. चला एक कोणतर तयार झालं. मी बसतो त्याला खेळवत. तुम्ही दुसऱ्या मुलाची तयारी करा. त्याला सुद्धा बापाचं नाव मीच देतो. वा वा मोहन वा. साला कंपनी माझी आणि चालवतोस तो. आकाश, अहो जरा तरी शरम बाळगा. काय बोलताय तुम्ही? काय बोलतोय? अगं जे तुमचं दिसतंय ना तेच बोलतोय. काय भडव्या, ऊस खायला दिला तर मुळापासून खायला टाकत. बोल बोल भडव्या. आकाश, त्याला मारू नका. आकाश, वा 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 मोहन वा. मोहनला मारलं तर मोहनची मैना रडते. कैसी लागी लगन और मैना हो गई मगन. मला फसवतेस. चुप. तुला काही मस्ती आहे? हा? कंपनीत कोण जाणार? हा? कंपनीत कोण जाणार? तू कुठं चाललीस? आकाश, आपलं बाळ रडतंय. त्याला घेऊन द्या मला. ते तुझं बाळ नाहीये, ते माझं बाळ आहे. माझं. जा जा चालती हो माझ्या नजरेसमोरून.
नखरे अजून बंद झाले नाही. या या परमपूज्य पिताश्री या. अहो मला नमस्कार या. नमस्कार करतो आणि मला आशीर्वाद दे. आणि माझं काही चुकलं असेल ना आकाश, तर मला क्षमा करा. आकाशाने तुझा विचार तरी काय? माझं नाव, माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवायला निघालास? मी नाही, तुम्ही निघालात. तुम्ही त्या मोहनला घराबाहेर का काढत नाही? सांगा ना. तुम्ही त्याला घराबाहेर काढा. मग पा माझा संसार कसा सुखाचा होतो. का काढत नाही? नक्कीच तो तुमच्या बहिणीचा मुलगा लागतो ना. की आकाश, अरे मोहनला घराबाहेर काढण्यापेक्षा तू तुझा वेगळा संसार थाट. अरे तू जर असा वागत राहिलास तर एक दिवस कंपनीची धुळदाण म्हणून देशोधडीला लावशील मला. हो तेच करतो. कंपनी सांभाळतो, मुलं सांभाळतो, सगळं काही सांभाळतो आणि तेच करत राहतो. काय पाहतोय, काय पाहतोय? काय करावं ते आता माझं मलाच समजत नाही. आकाशनं तर कहरच केला. कंपनीत नीट लक्ष नाही. सगळं विचार करून कपाळ मोक्ष व्हायची वेळ आली माझ्या. तरुणपणाच्या उमेदीनं भविष्यावर नजर ठेवून मी सगळे दैवाचे सगळे सोहळे सण केले. काय हा माझा मुलगा? तुझ्या माणसाने माझा चेहरा झाला त्याचा काय? पैसे देताना हरामी वार करायला पाहत होता. जमलं नाही म्हणून ऍसिड फेकला तोंडात. काय रे कारखानीस, माझा गेम करायला पाहत होतास? आता उलटा गेम मी केला. त्याला न्याय मिळवून देणार त्याचा हक्क त्याला. माझ्याच ताटाखाचा मांजर मला धमकी देत आहे. आतापर्यंत तुझ्या ताटाखाचा मांजर होतो, पण त्या मांजराचं रूपांतर वाघात झालाय. तेव्हा तुझ्या या श्रीमंतीची घमेंड असलेल्या देहाचे तुकडे तुकडे करणार आणि त्याला न्याय मिळवून देणार. तू त्याचा मामा नाही तर मी त्याचा मामा आहे. हो मीच दीनानाथ कारखानीस. तुझ्या आता बरबादीला सुरुवात झाली आहे. जमलं तर माझ्याशी टक्कर दे, नाहीतर राकेश रामखोर. अरे तुझ्यासारख्या गुंडांना आतापर्यंत पुरून उरलोय. अरे उगाचच नाही, बिझनेस मध्ये माझं नाव अत्राने घेतात दीनानाथ कारखानीस म्हणून. हॅलो रॉकी, दीनानाथ कारखानीस बोलतोय. हो गेम करायचा आहे राकेश सरपोत्तराचा. एक पेटी आपल्या ठरल्या ठिकाणी पोहोच होईल तुला. हो येस. राकेश, मला धमकवतोयस? आता माझ्या प्रगतीतला आणखीन एक काटा दूर होणार. किती जणांचे काटे काढणार आहेस तू आता राकेशला? वा वा दीनानाथ वा.
कोण 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 आहेस तू? तू आपल्या स्वतःसाठी त्याला वाऱ्यावर सोडलास, त्याचा जीवन उद्ध्वस्त केलास. तू बाप नाही, साप होऊन त्याच्या जीवनाचा श्रीमंतीच्या जीवा विषयाने कटकरून जाऊन केलास, त्याचा बळी घेतलास. कोण? अरे कोण म्हणतोय असं? कोण म्हणते? मी म्हणतोय, तुझं मन. नाही 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 नाही. सॉरी म्हटलं ना. अरे अरे शिरा पडली तुझ्या तोंडावर. गाढवा मला फसवलंस या शंभूनाला. मग काय करू? तुम्ही माझं लग्न मंजूवर लावत नव्हता म्हणून त्या सकुला पुढे करून माझ्या बाबू बेशीवर लागलीस. सकूवर ना. पण आता सर्व विसरा. ती गेली, आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. गाढवा तुझ्यामुळे फसलो. मला तसा संशय आलाच होता. त्या सकूचं माझ्यावर नाही कोणा दुसऱ्या बरोबर लपड चालू आहे. अरे अरे किती जीवापाड प्रेम केलं होतं मी. हे दिल मागे लांडोर आणि मोर गेला आपला पिसारा बुलवायला. अरे अरे शिरा पडली तुझ्या तोंडावर. अरे अरे माझ्या इज्जतीचा फालुदा केलास. हो मामाश्री, आता तुमच्या आयुष्याचा फालुदा झाला होऊ दे. आता माझ्या संसाराचा फालुदा करू नका. मला क्षमा करा मामाश्री, मला क्षमा करा. पप्पू पाय सोड माझा. सोड म्हणतोय ना. सकुला पुढे करून मी तुला फसवलंय. पप्पू काय काय म्हणतोस काय? माझा पाय सोड म्हणतोय ना. सोड. मला आशीर्वाद द्या मामाश्री, मला आशीर्वाद द्या. नाही नाही मी आशीर्वाद देणार नाही. काय? तुम्ही आशीर्वाद नाही देणार मला? नाही देणार. ठीक आहे, मग तुमच्या मंजूला मी सोडून जातो. मग इकडे दोन जीव सांभाळा. मग म्हणजे म्हणजे ती आई होणार आहे माझ्या बाळाची. मेल्या मला फसवतोस त्या शंभूनाला. चल माझं त्याच्यावर प्रेम होतं, पण लग्न झाल्यानंतर मी ते विसरले. पण आकाश माझ्यावर संशय घेतो. माझा जीवन आता संशय वेळीत गुरफटला जाऊ त्याचा फास माझ्या गळ्याभोवती अडकला. आता तूच माझ्यासाठी धाव परमेश्वर, तूच धाव. आई ग
आकाशनं मारलं मला. का आकाशने संशयाच्या पावलाला कोणता वेडा झालाय तुला माझ्यामुळे त्रास सहन करावा लागतोय ना. काय शीतल, अगं तू सुखी व्हावीस म्हणून मी हे घर सोडून जाणार आहे. कायमचा सोडून जाणार आहे. अरे पण कुठे जाणार आहेस तू? अगं अगं शीतल, अगं उजाड धरली माता आपल्या मायेच्या पदरात आसरा दे. हे जे निरसर आकाश आहे ना ते देईल मायाची ओढ. पण तू सुखी व्हावी म्हणून मला हे करायला हवं. वेळेला आणि पावसात आसरा शोधायला हवा. चांदण्याच्या मोहरानं रात्र तर केव्हाच दाटली. चंद्र उगवण्याच्या आधी रात्र संपली. सुखाची वेडी आशा मला फसून ही बाई. अशी ही माझी अखेरची अंगाई. आज मी तुला मलमपट्टी करते. चल जाऊ. छान चाललंय. जा आत घेऊन जा त्याला. घरात कोणीच नाहीये. मौज करा मौज. मी दरवाजावरती थांबतो. नाही म्हणजे भेट सजवून देऊ का तुम्हाला? आकाश, अरे तू काय बोलतोस? ए चुप. साला एवढं मारला तरी बरं मी आकाश. एवढं मारला तरी वाज लढला नाही मी असं. आकाश, आकाश अहो तुम्ही रंगात असून तुम्ही का मारताय त्याला? हा निळा प्रदीप, हा कुत्रा आहे ना कुत्रा, कायम माझ्यामध्ये काटा बनून उभा आहे. तुला माझ्यापासून हिरावून घेऊ पाहतोय. बरे चल आतो. आकाश काय करताय तुम्ही हे? का तुला याच्या बरोबर वासनेला खेळायचे आहे का? नवरा जिवंत असताना खूप संयम बाळगला. तू सुधारशील पण नाही. तुझ्या वागण्यात काही फरकच पडला नाही. पण आज तुला सोडणार नाही मी. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे तू मोहनची झालीस. पण मोहनची आणि मोहनचीच राहिलीस. माझी होऊ शकली नाहीस. पण आता तुझा जगून उपयोग नाही. तुला सोडणार नाही मी. तुला सोडणार नाही मी. आकाश काय करताय तुम्ही हे? नाही सोडणार तुला सोडणार नाही. आकाश. तू फसवलेस. माझ्यापेक्षा तुला तो बडवाच पाहिजे. मला फसवलेस तू. तुला तो बडवाच पाहिजे. नाही सोडणार तुला. नाही सोडणार. चाल तू. चाल. नाही चाल तू. चाल. तुला बडवाच पाहिजे तो. फसवलास मला. माझ्या आयुष्याची वाट लागेल. फसवलास मला. चाल तू. चाल. फसवलास मला. आज तुला
शीतल हो ऐकलं का? ज्या घराण्याचं काही खरं नाही त्या पोरीला जिवंत जाळी दिल्याने आणि सांगतात ह्यासमोर साडी पिढून जळाली म्हणून मुले कुठे भेटायला नाही बाप. अहो असं करायला नको होतं. करायला लहान मुलाकडे तरी बघायचं होतं. त्या अपघाताच्या धक्क्याने आबा सुद्धा जग सोडून गेली. ही माणसं नाही जंगली जनावर आहेत जनावर. हो 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 आणि माणसं नाही जनावरं आहोत जनावरं जंगली जनावरं तुम्हाला सुद्धा ठार मारू. अरे शंभूला झाली का चौंडगिरी करून जा जा दिनरात किंवा अख्ख्या पुणे शहरात या दिनरात धार माणसांनी आपल्या सुनेला जिवंत जाळी म्हणून आकाश नदीला जाळली आणि माझी प्रतिष्ठा धुळीला मिळाली. पण हे सारे घडतंय ते मोहनमुळंच. आणि संपव तुझं आयुष्य. अरे म्हणजे तुझ्यामुळे माझ्या घराला लागलेला कलंक तरी सुटेल. हो माझा ग्रहण लागलाय सर्वांना. लहानपणीच आई गेली आणि या जगाला झिडकारला मला. पण जन्माला येणं जर पाप असेल तर परमेश्वरा मला जन्माला तरी कशाला घातलं. जन्माला तरी कशाला घातलं. कोण शीतल? शीतल तू? शीतल तू? शीतल तू आत्महत्या नाहीस ना? नाही मी तशी नाही. शीतल तू ये मोहन. शीतल तू ये. शीतल थांब. शीतल मी तुझी वाट बघते. थांब. शीतल तू ये. शीतल थांब. थांब शीतल. थांब शीतल. शीतल थांब. थांब शीतल. शीतल शीतल अगं तू माझ्या मुला गेलीस. हे मी खुनी आहे. मी खुनी आहे. हे मी खुनी आहे. शीतल अगं मी खुनी आहे. खुनी आहे. ती पहा माझे अभागी स्वप्न वाऱ्यावर उडून जात आहे. हे थांबा मला सुद्धा यायचं आहे वाऱ्याबरोबर. या नाशवंत देहाचा खूप
मरणाची भीक घाल माझ्या नशिबी. तू नाही घातलीस तरी मी माघारी मिळणार नाही, माघारी मिळणार नाही. हरामखोर, तू झालीस तिला हरामखोर. होय होय, मीच जाळून मारणे तिला. तिनं आपल्या सौंदर्यानं तिनं जखमी केलं मला. तिच्या आड घडलेल्या खऱ्या विषयाला जखमी केलं मला. मी जिवंत असताना तिच्या मोहन बरोबर. खबरदार, खबरदार, त्या मोहनवर संशय घेशील तर त्याच्या पायाजवळ सुद्धा राहण्याची लायकी नाही तुझी. अरे अरे, ज्याने एवढा मोठा फार त्याग केला तो असा वागू शकणारच नाही. हे तू मला का सांगतोयस? होय, कारण मी खरं बोलतो म्हणून तुम्हाला दुश्मन वाटतो. तुझ्या आईमुळंच मोहनला बहिणीचा मुलगा बनावा लागला. काय काय म्हणायचंय तुला? तुझ्या बापाचं प्रतिबिंब तुझ्या मनाच्या आरशात न्याहाळून बघ. मोहन हा तुझ्या बापाच्या बहिणीचा मुलगा नाही, तो तुझा मोठा भाऊ आहे. नाही नाही, हे खोटं आहे. मग विचार, विचार तुझ्या बापाला. आपल्या कोवळ्या मुलाच्या जीवनाला आग लावून त्याची शेकोटी निर्माण केली. त्या शेकोटीत त्याची जीवनरूपी थंडी अक्षरशः होरपळून काढली. पप्पा पप्पा, हा राकेश सांगतो ते खरं आहे का? खरं आहे? होय आकाश, राकेश म्हणतोय ते खरं आहे. काय? पप्पा काय केलं ते? काय केलं ते? का असं वागलात पप्पा? अहो, तुमच्यामुळं मी माझ्या भावाला छी. अहो, एखादा धगधगता अंगात कुणी धैर्यानं तुमच्या हृदयावर ठेवलं असताना तर तोही तिथं गार झाला असता. इतकं तुमचं हृदय पाषाणी कसं झालं पप्पा? कसं झालं? अरे मोहनचा सांभाळ होण्यासाठी मी तुझ्या आईसोबत लग्न केलं. तिनं त्याच्याबद्दल माझ्या मनात इतकं भरलं की तो जवळ आल्यानंतर मला राग यायचा आणि तू जन्मल्यानंतर तो राग आणखीनच वाढला. आणि म्हणूनच तुझ्यासाठी मोहनला बहिणीचा मुलगा म्हणून बनवलं. काय? पप्पा, अहो, काय ऐकतोय मी? काय ऐकतोय? काय असं वागणार पप्पा? अहो, एकदा तरी मला सांगायचं, एकदा तरी. तुमच्या अशा वागण्यामुळं मी मोहनवर आणि शीतलवर संशय घेतला. मी गमावून बसलो माझ्या शीतलला. पण नाही, आता नाही. आता मोहन दादाला त्याची जागा देणार. अहो, कोणी दुश्मन सुद्धा देणार नाही इतक्या चटक्या दिलेत मी त्याच्या हृदयाला. या माझ्या हाताला मारलं मी त्याला, मारलं. पण आता नाही. मोहन दादा, ए मोहन दादा, मोहन दादा. राकेश, तू आज माझे डोळे उघडलेस. मामा, पुरा मोहन, तुला आता काही घाबरायचं नाही. आकाशला सर्व काही समजते. होय पुरा, अरे तूच या घराचा खरा वारस आहे. तुझा गुन्हा नव्हता. अरे गुन्हा होता तो माझा. नाही मामा, तुम्ही अपमानित होऊ नका. हो, तुम्ही कुठं माझ्याशी वाईट वागला. माझ्या नशिबी तुमचं प्रेम नव्हतं आणि ते आता मिळणार सुद्धा नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुला?
म्हणजे मी विष पिळालो. अरे मग अरे काय केलंस या पोरात, काय केलंस? अरे मी रागाच्या भरात बोलून गेलो, पण नाही. आता फोन नाही डॉक्टरांना. थांब आकाश, फोन लावू नको. अरे अरे माझ्या शपथ आहे, नको दादा. आता कुणाची शपथ घालू नकोस, आता कुणाची शपथ घालू नकोस. माझं प्रायश्चित्त तरी मला घेऊ दे रे. नका मामा, असं बोलू नका. मामा नाही, पप्पा बोल माझा राजा, पप्पा बोल. पप्पा, पप्पा, बोल पप्पा, बोल. पप्पा, पप्पा. ती बघा माझी शीतल मला बोलवते. ती बघा मला माझी शीतल बोलवते. आणि ती बघा मला माझी आई बोलवते. देवा, येतोय तुझ्याच दारी, मी फक्त मायेचा भिकारी.